My dear students, I welcome you to the video lecture of English literature. In this video lecture, we are going to discuss about Song of Myself, written by Walt Whitman. This is part 1 of the poem Song of Myself. Let us have Walt Whitman's introduction first. Walt Whitman, born in 1819 and died in 1892. Approximately, he lived the life of 73 years. He is a towering prophet-like figure among American poets, blending transcendentalism and realism in pioneering free verse. वॉल्ट व्हिटमन 1819चा जन्म आहे, 92चा मृत्यू म्हणजे 73 वर्ष त्यांचं पुनपुर आयुष्य आहे. अतिशय उच्च दर्जाचे धर्मगुरूसारखे हे उपदेशक होते, महान अमेरिकन कवी होते. यांनी अधिभौतिकवाद आणि वास्तववाद याची पायाभरणी केली आणि ती फ्री व्हर्समध्ये वापरली. फ्री व्हर्स म्हणजे मुक्त छंदात. यांची कविता अशी असते जणू काही कोणीतरी सहजपणे संभाषण करतोय, बोलतोय. बाय द एज ऑफ 11 हिज फॉर्मल स्कूलिंग वॉज ओव्हर. वयाच्या 11व्या वर्षापर्यंत त्यांचं औपचारिक शालेय शिक्षण पूर्ण झालं होतं. हिज ऑक्युपेशन्स ड्युरिंग हिज लाईफ टाईम इन्क्लुडेड दॅट ऑफ अ प्रिंटर, स्कूल टीचर, गव्हर्मेंट क्लर्क, रिपोर्टर अँड एडिटर. त्यांच्या जीवन काळात त्यांनी विविध व्यवसाय केले. त्यात प्रिंटर म्हणजे मुद्रकाचा समावेश आहे, शाळा शिक्षक होते, सरकारी कारकून होते, रिपोर्टर होते म्हणजे वृत्तपत्रात काम केलं त्यांनी रिपोर्टर म्हणून, आणि एडिटर संपादक म्हणून सुद्धा काम केलं, ते पत्रकार म्हणूनही. हिज मेजर वर्क्स इन्क्लूड लीव्ज ऑफ ग्रास 1855, रिवाइज्ड सेव्हरल टाइम्स थ्रू आउट हिज लाईफ, अँड ड्रम टॅप्स 1865. त्यांचे जे महत्त्वाचे कार्य आहेत एक्सक्यूज मी, त्यात लीव्ज ऑफ ग्रास 1855ला प्रकाशित झालं आणि त्यात खूप वेळा त्याला उजळणी करण्यात आली, त्याची रिव्हिजन करण्यात आली त्यांच्या जीवनकालात. आणि ड्रम टॅप्स 1865 साली प्रसिद्ध झालं. सॉंग ऑफ मायसेल्फ इन्क्लुडेड इन द इन्फ्लुएन्शियल कलेक्शन लीव्ज ऑफ ग्रास इज वन ऑफ द मोस्ट फेमस पोएम्स इन अमेरिकन लिटरेचर. सॉंग्स ऑफ मायसेल्फ ही कविता अतिशय प्रभावशाली अशा कविता संग्रहात आहे. त्या कविता संग्रहाचं नाव आहे लीव्ज ऑफ ग्रास आणि अमेरिकेत साहित्यातली अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे. इट इज अ लॉंग मेडिटेटिव्ह कंपोजिशन कंप्रायझिंग 52 सेक्शन्स, अ लिटिल शॉर्ट ऑफ 1350 लाईन्स, रिटन एंटायरली इन फ्री वर्स. खूप मोठी रचना आहे ही कविता. म्हणजे यात 52 सेक्शन आहे आणि जवळपास 1350 ओळी आहेत या कवितेत. आणि संपूर्ण ही कविता फ्री वर्स म्हणजे मुक्त छंदात लिहिण्यात आलेली आहे. मेनी ऑफ द इश्यूज touched upon in this poem: individualism, appreciation of nature, the interconnectedness and oneness of creation, reflect Whitman's interest in romantic and transcendentalist philosophies. आता अनेक इश्यू आहेत जे या कवितेत स्पर्श करण्यात आलेले आहेत, जसं वैयक्तिकवाद, निसर्गासाठी स्तुती, तुमचं आंतरसंबंध तुमचे, आणि वननेस ऑफ क्रिएशन. वननेस ऑफ क्रिएशन म्हणजे हे जे देवाने जग निर्माण केलं आहे त्यात एकता आहे. त्यात व्हिटमनचे अनेक इंटरेस्ट रिफ्लेक्ट होतात. त्या कवितेत आपल्याला दिसतात की हा रोमॅन्टिक अँगलनी सुद्धा विचार करतो व्हिटमन, अँड ट्रान्सडेंटलिस्ट फिलॉसॉफी. आणि त्याचं तत्त्वज्ञान आहे स्वयंप्रकाशित होण्याचं, अधिभौतिकवादाचं. तो आपल्यावर माहितीचं आपल्याला आदानप्रदान करतो. तो म्हणजे त्याला या जगातील सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट आहे. नेचरमध्ये आहे, इंटरकनेक्टेडनेस म्हणजे व्यक्ती एकमेकाशी कसा संबंधित आहे, हे जग कसं देवाने एकीकृत निर्माण केलेलं आहे, वैयक्तिक गोष्टीला कसं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, या सगळ्या तत्त्वज्ञानावर तो प्रकाश टाकतो. इन सेलिब्रेटिंग द सेल्फ ही इज इन फॅक्ट सेलिब्रेटिंग ऑल ऑफ ह्युमन काइंड. तो काय करतो आहे, स्वतःचा उत्सव मनवतो तो. म्हणजे स्वतःला सांगतोय की बा मी उच्च दर्जाचं जगलो पाहिजे. याचा अर्थ तो कोणाचा उत्सव करतो आहे, संपूर्ण मनुष्य जातीचा. म्हणजे तो स्वतः संपूर्ण मनुष्य जातीचं प्रतिनिधित्व करतो आहे. म्हणजे समुच्च मनुष्यजात ही उत्सवास कारणीभूत आहे. इतका चांगला आहे मनुष्याचा जन्म. द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट इज द फर्स्ट सेक्शन ऑफ द पोएम टेकन फ्रॉम व्हिटमन्स फायनल एडिशन ऑफ लीव्ज ऑफ ग्रास पब्लिश्ड इन 1892. हा पुढील उतारा जो घेण्यात आलेला आहे तो कवितेचा पहिला भाग आहे. आणि हे व्हिटमननी जी शेवटली आवृत्ती काढली होती लीव्ज ऑफ ग्रासची, 1892मध्ये प्रकाशित केली होती, त्या कविता संग्रहातून याचा पहिला भाग घेण्यात आलेला आहे. In this section, the speaker lets us know the theme
सब्जेक्ट ऑफ हिज सॉन्ग अँड हिज रिलेशनशिप विथ द रीडर. या सेक्शनमध्ये जो स्पीकर म्हणजे कवितेत जो बोलतो आहे तो आपल्याला सांगतो की या कवितेचा विषय काय आहे, त्याच्या गाण्याबद्दल सांगतो आपल्याला आणि सांगतो की त्याचं वाचकाशी काय नातं आहे, वाचकाचं आणि त्याचं कसं ट्रान्सडेंडल अधिभौतिक नातं आहे. दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ वॉल्ट व्हिटमन अँड सॉन्ग ऑफ माय सेल्फ. थँक यू व्हेरी मच.